नमस्कार. उद्या 22 जून सोमवार लातूर, धाराशिव, बीड विधान परिषद मतदारसंघात दुरंगी लढत झाली. या लढतीत पहिल्या सुरूला देशमुख विरुद्ध पाटील अशी निवडणूक होणार अशा प्रकारचं काही जण बोलत होते. पण योगायोगानं सर्व नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, तिन्ही जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी या सर्वांनी जे कठोर परिश्रम घेतले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी 3 टर्म आमदार, 1 टर्म मंत्री, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, ज्यांनी शिक्षण संस्था, पतपेढ्या, जीपचे उपाध्यक्ष, हा सगळा राजकीय प्रदीर्घ अनुभव असताना थोडंही गाफील न राहता बिलकुल घराघरापर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत, मग पंकजाताई मुंडे असतील, नंदूशेठ मुंडळा असतील, पापाशेठ मोदी असतील, त्याचबरोबर रमेश कराड असतील, अभिमन्यू पवार असतील, अरविंद पाटील निलंगेकर असतील, संजय बनसोडे असतील, बाबासाहेब पाटील असतील, राणा जगजितसिंह असतील, माजी खासदार रवींद्र चव्हाण असतील, माजी आमदार चौगुले असतील, त्याचबरोबर माजी मंत्री आमदार राणा जगजितसिंह पाटील असतील, सुजितसिंह ठाकूर असतील, आमदार धस असतील, रमेश अडसकर असतील, त्याचबरोबर पंडित असतील, नंतर धनुभाऊ मुंडे असतील, त्याचबरोबर साळुंके असतील, पंडित असतील, क्षीरसागर असतील. मी जवळजवळ या निवडणुकीत जवळजवळ 80-90% कार्यक्रमाला हजर होतो. उदगीरचं बघितलं, जळकोटचं बघितलं. उदगीरमध्ये जवळजवळ 95% मतदान हे महायुतीच्या उमेदवाराला होणार. तीच अवस्था अंबाजोगाईची, तीच अवस्था परळीची. जवळजवळ सगळीकडे एक आनंदाचं, उत्साहाचं महायुतीचा धर्म पाळला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, नगरसेवकांनी, रमेश कराड यांनी, पक्ष सभासदा, नगरसेवकांनी, पंचायत समिती सदस्यांनी, जिल्हा परिषदच्या पदाधिकाऱ्यांनी जे माप मतदान केलं, त्यामुळं आपल्याला सकाळी गुलाल उधळायचा आहे, आनंदोत्सव साजरा करायचा आहे. एक विनम्र लोकप्रतिनिधी, एक ग्रामीण शहरी भागाच्या समस्याचा जाणीव असलेला लोकप्रतिनिधी, ज्यांनी अत्यंत कौशल्यानं लातूर जिल्हा परिषदेवर भाजप राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला, असे लोकप्रतिनिधी आता 3 जिल्ह्याचे 22 जूनला 10:30-11 वाजता अधिकृतपणे आमदार होणार आहेत. आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो, मतदारांचं आभार मानतो. तुम्ही म्हणाल तुम्ही एका पक्षाचे आहात का? मित्र हो, की चंदनासारखं झिजणारे, ज्याने प्रत्येकाच्या प्रश्नाची जाणीव आहे, कठोर परिश्रम आहे, भरपूर मतदान आहे म्हणून गाफील न राहता त्यांनी पक्षाचे पदाधिकारी असतील, नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, प्रत्येकाला भेटण्याचा, संपर्क साधण्याचा, मग कुलकर्णी उस्मानाबादचे, धाराशिवचे असतील, काळे असतील, आणि त्याचबरोबर मी धन्यवाद देऊ इच्छितो म्हणजे बाबूराव पाटील यांना, मी धन्यवाद देऊ इच्छितो चाकूरचे कपिल माकणे यांना, मी धन्यवाद देऊ इच्छितो शरण पाटील यांना. हजारो कार्यकर्ते गावागावात अक्षरशः 800 किलोमीटर प्रवास करून गावागावात जाऊन बैठका, तालुका स्तरावर जाऊन बैठका घेतल्या जात होत्या. आणि एक कठोर परिश्रम आणि विक्रमी मताने अभूतपूर्व मी रामभाऊ गित्ते यांचं सुद्धा अभिनंदन करणार आहे. जी टीम होती सोशल मीडियाची ती अत्यंत
परफेक्ट टीम होती की जी कार्यक्रम झाला की अर्ध्या तासाच्या आत सोशल मीडियावर फेसबुकवर बातम्या येत होत्या. मग त्या ठिकाणी पटेल असतील, ते त्यानंतर यवतमाळचे ते असतील किंवा आमचे भस्मे असतील, सर्व टीम, चालक, मालक, ड्रायव्हर सगळेच जण कठोर परिश्रम केले आणि एक निरपेक्ष भावनेनं केंद्रात ज्या विचाराचं सरकार आहे, राज्यात ज्या विचाराचं सरकार आहे, त्याच विचाराचं सरकार इच्छुकांनी माघार घेतली आणि मी विरोधी पक्षाचे जे देशमुख उभे होते त्यांनी सुद्धा ही निवडणूक लढली आणि त्यामुळं एकजूट महायुतीची एकजूट दिसली आणि अमित देशमुख एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये म्हटले हे राहिले याच्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि त्यांच्या कार्यबाहुल्यामुळं ते सुद्धा इकडं फिरकले नाहीत. खरं म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांचं सुद्धा अभिनंदन करायला पाहिजे आणि अशा प्रकारे युतीची वज्रमूठ आवळली गेली. या निवडणुकीत देवाभाऊ अत्यंतानं सूक्ष्म लक्षण ठेवून होते. त्याचबरोबर प्रदेश अध्यक्ष आले होते, अशोकरावजी चव्हाण आले होते आणि अशा प्रकारे मी मराठवाडा नेत्याचा अंदाज व्यक्त करतोय की किमान 750 पेक्षा जास्त ते जवळ 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 नाही 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 म्हणलं तरी 800 पर्यंत मतदान हे होणार आहे. जात पर न पात पर, सिर्फ विकास की बात पर, अशा प्रकारचं हे मतदान झालेलं आहे. म्हणून मतदार राजाचं जाहीर आभार. लोकशाहीमध्ये मताचा हक्क बजावणं गरजेचं आहे. वंचितनी मतदान केलं नाही, बहिष्कार टाकला, त्याचीही कारणं तेवढीच महत्वाची आहेत. डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर असतील, त्याचबरोबर विक्रांत गोजमगुंडे असतील, विरोधी पक्षनेते देवीदास काळे असतील, त्याचबरोबर नगरसेवक नगरसेविका अजित पाटील कवेकर असतील, त्याचबरोबर प्रेरणाताई असतील, अरविंद पाटील असतील आणि सर्व नगरसेवकांनी, जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी, नगरपंचायत रेणापूर असेल, वेगवेगळ्या नगरपंचायतच्या लोकांनी सुद्धा मतदान केलं. मी पुनश्च सर्वांचं लाख लाख आभार मानतो. आणि पाटील साहेब, एक फार मोठी जबाबदारी, एक सर्वांना घेऊन चालणारं 3 जिल्ह्याला एक समर्थ नेतृत्व, तुमची विनम्रता, तुमचे शब्द, तुमची भूमिका ही फार मोठी आहे आणि खऱ्या अर्थानं महायुतीला एक समर्थ नेतृत्व, ज्या नेतृत्वाने 3 टर्म आमदार केलेला आहे, राज्यमंत्री केलेला आहे, जीपचं उपाध्यक्ष धाराशिवचं घेतलेला आहे, त्याचबरोबर शिक्षण संस्था आहे आणि त्यांनी जे काम केलेलं आहे, जे काँग्रेसमध्ये कार्याध्यक्ष होते, लातूर जिल्ह्याचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष होते आणि मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, मतदाराचं आभार मानतो आणि हेच सांगतो, येऊन येऊन येणार कोण, बसवराज पाटलाशिवाय दुसरं कोण. प्रभू परमात्मा अत्यंत संयमानं, शांततेनं, कुठलंही गालबोट न लागता, जातीयतेचा विषारी प्रचार न होऊ देता, संपदा आणि संपत्तीचा शिरकाव न होऊ देता जो प्रचार झाला त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानून, बसवराजजी पाटील तुम्ही आमदार आहात, तुम्हाला आता या 3ही जिल्ह्यातल्या प्रश्नाला, रस्त्याचे प्रश्न, दिवाबत्तीचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न आणि जिसका कोई नहीं होता कि उसका तो बसवराज पाटील आहे. ज्या पद्धतीनं दिलीपराव देशमुख यांनी काम केलं, ज्या प्रकारे धस यांनी काम केलं, ज्या प्रकारे बोरगावकर यांनी काम केलं, त्याच्यापेक्षा 2 पावलं पुन्हा एकदा विधान परिषदेचं बाबूराव आळसकरांनी काम केलं, ते गतवैभव पुन्हा एकदा आपण मिळवून द्याल, हीच आपणाला 23 तारखेच्या 22 जूनच्या पूर्वसंध्येला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.